नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं आपल्याला इयत्ता 10वी गणित भाग 2 त्याच्यामधला सराव संच 7.4 मधला प्रश्न क्रमांक 4. काय दिलाय? केंद्र ओ असलेल्या वर्तुळात PQ ही जीवा आहे. त्यानंतर कोण POQ बरोबर किती आहे? 90 अंश आहे. काटकोन आहे. ओके. आणि छायांकित भागाचे क्षेत्रफळ 114 चौरस सेंटीमीटर आहे. म्हणजे वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ त्यांनी ऑलरेडी दिलं आहे. तर वर्तुळाची त्रिज्या काढा. म्हणजे त्रिज्या OQ किंवा त्रिज्या OP काढायची आपल्याला. ओके. ही त्रिज्या आपल्याला काढायची आणि पायची किंमत किती घ्यायची? 3.14 घ्यायची आहे. सर्वप्रथम प्रश्नामध्ये जेवढं काय दिलं आहे तेवढं लिहून घेऊया. काय काय दिलं त्यांनी? कोण POQ बरोबर 90 अंश, केंद्रीय कोनाचे माप. त्याच्यानंतर एरिया ऑफ वर्तुळखंड PRQ. वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काय दिलं आहे? 114 सेंटीमीटर वर्ग. त्यानंतर पायची किंमत किती? 3.14 घ्यायची आपल्याला. ओके. आणि वर्तुळाची त्रिज्या काढायची R बरोबर प्रश्नचिन्ह. ओके. तर आपल्याला इकडे ह्याचा क्षेत्रफळाच्या सूत्राचा वापर करायचा आहे. ओके. आणि त्यावरून त्रिज्या काढायची आहे. वर्तुळखंड आला तर तुम्हाला वर्तुळखंडाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं आहे. त्याच्यामुळे पाठ करून ठेवावं लागणार तुम्हाला. तर काय सूत्र आहे ते वर्तुळखंडाचं? एरिया ऑफ वर्तुळखंड PRQ बरोबर R वर्ग कंसामध्ये पाय थीटा भागिले 360 वजा साईन थीटा भागिले 2. ओके. हे वर्तुळखंडाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. हे तुम्हाला पाठच करून ठेवायचं आहे. ओके. तर आता आपण किमती भरूया याच्यामध्ये. वर्तुळखंडाच्या क्षेत्रफळाचं काय दिलं किंमत? 114 त्यांनी ऑलरेडी दिलं आहे. त्यानंतर R वर्ग कंसामध्ये पायची किंमत किती घ्यायची? 3.14. थीटा बरोबर किती दिलं आहे? 90 अंश भागिले 360 वजा साईन थीटाची किंमत किती आहे? 90 अंश भागिले 2. ओके. आता आपल्याला साईन 90 म्हणजे किती ते माहिती असायला पाहिजे. साईन 90 म्हणजे किती आहे? 1 आहे. 1. ओके. हे जसं आहे तसं लिहूया. R वर्ग पण जसं तसं लिहूया. आता याने भाग जातो का बघूया. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 9 1 9, 9 चौक 36. ओके. 3.14 भागिले 4. तर साईन 90 किती आहे? 1. म्हणजे 1/2 जसं तसं लिहूया. ओके. साईन 90 बरोबर 1 लिहिलं आणि खाली छेदस्थानी जे 2 आहेत ते 2 जसे आहे तसं लिहिलं. आता आपल्याला काय छेद समान करावं लागणार दोघांचे. इथे 4 आहे. इथे 4 येण्यासाठी 2 याला गुणावं लागेल, छेदस्थानी पण आणि अंशस्थानी पण. ओके. आणि मग छेद समान होतील. तर 2ने गुणूया त्याला. ते आपण जसे तसेच लिहूया. कंसामध्ये 3.14 भागिले 4 1/2. अंशस्थानी पण 2ने गुणलं, छेदस्थानी पण 2ने गुणलं. ओके. तर जसं तसं लिहूया. 114 R वर्ग कंसामध्ये 3.14 भागिले 4 वजा 1 गुणिले 2 किती? 2. 2 गुणिले 2 किती? 4. छेद समान झाला आहे. आता वजाबाकी करूया अंशस्थानची. ओके. तीन 3.14 वजा 2 भागिले 4. ओके. आता दोघांची वजाबाकी इथे पुढे लिहितो. 1.14. 3.14 मधून 2 गेले तर 1.14 राहतं भागिले 4. आता आपल्याला काय Rची किंमत काढायची आहे ना, म्हणून आपण ह्या सगळ्या किमती या साईड बरोबर चिन्हाच्या त्या साईडला नेऊया. म्हणजे काय होणार आहे? इथे 114 आहे ना, R इथे 4 या साईडला भागिले आहे, बरोबर चिन्हाच्या त्या साईडला नंतर काय असणार आहे? गुणिले होणार आहे. गुणिले 4 आणि 1.14 इथे गुणिले आहे Rला, बरोबर चिन्हाच्या त्या साईडला घेऊन गेल्यानंतर भागिले होणार आहे ते 1.14. आता पॉईंट असल्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्याला गुणाकार वगैरे त्याच्यात किंवा भागाकारासाठी. त्याच्यामुळे आपण काय करूया? अंशस्थानी छेदस्थानी 100ने गुणूया. ओके. 100ने. ते 11.4 असतं तर काय झालं असतं? फक्त 10ने गुणलं असतं. पण 1.14 असल्यामुळे 100ने गुणूया, म्हणजे दशांश चिन्ह जाईल. 100ने गुणल्यानंतर काय येणार आहे? 114 गुणिले 4 गुणिले 100 भागिले काय? 114. ओके. आता हा आणि हा कॅन्सल होणार. 100 चौक किती? 400. तर R वर्ग बरोबर किती आलं? 400. R वर्ग बरोबर 400 म्हणजे R किती काय असणार आहे? 20, कारण 20चाच वर्ग 400 आहे म्हणून.
अशा प्रकारे आर किती आलं 20 सेंटीमीटर म्हणजे काय त्रिज्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे 20 सेंटीमीटर. ओके धन्यवाद.